नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कुरेशी समाजाचे नायगाव तहसीलदारांना निवेदन। कुरेशी कॉन्फरन्स कमिटीचा पुढाकार। कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदेशीर संरक्षण मिळावे व स्पष्ट नियमावली आणि शासकीय सहकार्य मिळावे। कुरेशी समाजाच्या मागण्या मान्य नाही झाल्यास नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑगस्ट महिन्यात 1 दिवसीय लाक्षणिक शांततामय धरणे आंदोलन करण्याचे निवेदन कुरेशी कॉन्फरन्स कमिटी तालुका नायगावच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। भारतातील कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना कोणताही व्यवसाय करण्याची संधी राज्यघटनेने प्राप्त करून दिली, म्हणून कुरेशी समाजाने पारंपरिकपणे बैल, म्हैस यासारख्या कृषी जनावरांच्या खरेदी विक्री व्यवसायात संलग्न आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे दाखले, वाहतूक परवाने, पशुवैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आदी सर्व कायदेशीर बाबींचे पालन महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नियमितपणे केले, परंतु अलीकडील काळात काही संघटना व व्यक्ती समाजावर अतिरेकी पद्धतीने अन्याय करीत आहेत। कुरेशी बांधवांना रस्त्यावर अडवून जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ केली जाते, मारहाण केली जाते। हे सर्व प्रकार अत्यंत निंदनीय आहेत, म्हणून कुरेशी समाजाने आपल्या मागण्या शासन दरबारी निवेदनाद्वारे नायगाव तहसीलदार मार्फत दिनांक 28 जुलै रोजी शासनाला कळविले आहे। मागण्या मान्य न झाल्यास ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे 1 दिवसीय शांततामय पद्धतीने व लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचाही त्यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे। नायगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेल्या वेळी नायगाव तालुका कुरेशी कॉन्फरन्स अध्यक्ष रिजवान हाजी हाफिज, उस्मान साब कुरेशी यांच्यासह कुरेशी समाजाच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष सय्यद इसाक साब, प्रहार जनशक्ती पक्षाचे गजानन पाटील चव्हाण, समाजवादी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी, शफीक खान पठाण, आजम शेख, नायगाव नगरीचे युवा नेतृत्व जुनैद पठाण, करीम भाई चाऊस, पयूम गौसाब शेख, मतीन शेख, पंजाब शेख, जिलानी कुरेशी, हाजी कुरेशी, खदीर कुरेशी, अफरोज चौधरी, कुंतुरकर, खयूम कुरेशी, निसार कुरेशी, मखदूम कुरेशी, ख्वाजा कुरेशी, सलीम कुरेशी, हैदर कुरेशी, सदाम कुरेशी, नबीसाब कुरेशी, मियासाब कुरेशी, गौस कुरेशी, फारूक कुरेशी, अयूब कुरेशी, अहमद हुसैन कुरेशी, मुजाहिद कुरेशी, मुस्तकीम कुरेशी, मोबिन कुरेशी, अशफाक कुरेशी, मोहसिन कुरेशी, जलील कुरेशी, गौस कुरेशी गडगा, मुस्तफा कुरेशी, हाजी मखदूम कुरेशी, हाजी नवाज कुरेशी, मौनुद्दीन कुरेशी समवेत कुरेशी बांधव उपस्थित होते। रयत संवादसाठी अजिम नरसीकर, नायगाव, नांदेड। कुरेशी समाजाचा जो व्यवसाय आहे, बाजार खरेदी विक्री मध्ये घेण्याचा आणि त्या व्यापारामधून त्यांचा उदरनिर्वाह होतो, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या गोष्टीसाठी हे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांनी परवानग्या दिलेल्या असतात, तेव्हा हे खरेदी विक्री करतात। मग हे खरेदी विक्री करून ज्यावेळेस ते व्यापार करत आहेत, मग ही परवानग्या दिलेल्या चुकीच्या आहेत म्हणून ह्या बाकीच्या इतर लोकांनी बाबा चुकीचा व्यवहार हे ठरवले गेले, कायद्यात राहून जर हे कार्य करत असतील तर ह्यांना त्या परवानग्या आणि त्या प्रकारचं आयडेंटिफिकेशन त्यांना करण्यात यावं। आणि कायद्यात बसून आणि हे विषय असा आहे, ह्या विषयाचा विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर कुरेशी समाजाच्या जे काही मागणी असतील त्या संदर्भात मी स्वतः माझ्या त्या ह्याच्यामध्ये मागणीमध्ये हे केलं होतं। त्याच पद्धतीनं अफरोजबाईला माहीत आहे, काही दिवसाच्या नंतर तुमचा हा विषय लक्षात आल्यानंतर मुंबईला साहेबांसोबत या विषयावर तुमच्या बड्या नेत्यांनी चर्चा केली। साहेबांनी तो विधानसभेमध्ये प्रश्न अतिशय योग्यरित्या कायद्याच्या चौकटीत राहून मांडण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याला तुम्हाला त्या पद्धतीनं मान्यता मिळेल असं आश्वासन बी शासनानं दिलेलं आहे। आणि साहेबाला त्या विषयातून तुमचं हे पण निवेदन साहेबापर्यंत पोहोचल्या जाईल। आणि आता तहसीलदार साहेबाला बोलल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितले की बाबा कलेक्टर या प्रकारचे आदेश मी कलेक्टरपर्यंत पाठवून देईल, त्यापर्यंत त्यांनी बी सहकार्य केलेलं आहे। आणि विषय असा आहे तुम्हाला सांगण्याचा म्हणजे की गजानन पाटील ह्यांच्यावर जे अन्याय करून गाड्या म्हणजे चुकीचे प्रकार चुकीच्या गोष्टी जे करत आहेत, आयडेंटिफिकेशन बघावं, योग्य ती चौकशी करावी। पण विनाकारण एखाद्या गोरगरीब काम करून खाणाऱ्याला त्रास देणे चुकीचं आहे। आणि
गोरगरीब जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत आणि सक्षमपणाने आहोत आणि कुठल्याही सहकार्यामध्ये आम्ही तुमच्या कुठल्याही कामाला असं नाही. मुस्लिम समाज हा स्वतःच्या जीवावर जगणारा एक समाज आहे. आमच्यासारखं असं कोणतं काही करून जगणारा नाही, मेहनतीने जगणारा आहे, इमानदारीने जगणारा आहे. या गोष्टीचा अभ्यास मित्रांसोबत राहिल्यावरच येते. आमच्या याच्यामध्ये राहत असताना किती इमानदारनं स्वतःचं पोट दिवसभर एका गाड्यावर जरी बसला मारतो तो 12 घंटे तर उठत नाही. त्या पद्धतीनं मेहनत करतो. या मेहनतीला काम करणाऱ्या माणसाला सहकार्यामध्ये सपोर्टमध्ये मोठ्या लिडरांनी प्रथमतः या गोष्टीला मान्य केलं पाहिजे. पण आम्ही छोटे असलो तरी तुमच्या पाठीशी आहोत आणि सक्षमपणाने राहू आणि नेहमी तुमच्या पाठीशी राहून तुमचं सहकार्य करू. त्याबद्दल या निवेदनासाठी पूर्णपणे तुम्हाला सहकार्यामध्ये ज्या काही गोष्टी जे करण्यात येईल विषयामध्ये शासन निर्णय पत्रका तयार करून संबंधित यंत्रणेला शासन मान्य प्रशासन पत्रक जारी करण्यात कार्यपद्धती व अधिकार 19 अंमलबजावणीसारख्या पत्राचा अंमलबजावणी व्हावी या संदर्भ टाकला आहे कायद्यानुसार. आणि ग्रामपंचायत महानगरपालिका यांनी लॉन्च हाऊसेस उभा आहे म्हणजे जेणेकरून या लोकांना त्रास होणार नाही. त्या पूर्ण मान्यता करून देण्यात यावं आणि ह्या मान्यता मिळेपर्यंत ह्या गोष्टी सगळं करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी. घरी बैल राहणं आवश्यक आहे. बैल सुद्धा शेतामध्ये नांगरती करावी लागते आणि वखरती पेरणी सर्व हे करतात. यांना सुद्धा शेती आहे आणि शेती लिस्ट लोक आहेत त्यामुळे त्यांना बैल खरेदी विक्री करावी लागते. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे लोक गुंडगिरी करून एकदा गाड्या अडीतात त्याच्यामध्ये खरे गुन्हेगार पोलीस आहेत. जर पोलीस या लोकांना पाठिंबा देते आणि त्या जे लोक गाडी अडीतात लुटालूट करतात त्याच्यावर गुन्हे जर दाखल केले तरी हे प्रकरण घडत नाही. त्याच्यानं आमचा आरोप सर्व पोलिसांवर आहे आणि या शासनावर आहे. पोलिसांनी जर ताबडतोब त्या ॲक्शन घेऊन तू गाडी का अडीला कशासाठी अडीला याच्याकडे काही चोरीचे पैसे नाही, चोरीचे मशीन नाहीत, चोरीचे जनावरे नाहीत म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला तरी हे प्रकरण घडत नाही. हो ग्रामपंचायतची परवानगी, नगरपंचायतची परवानगी, बैलाची चिठ्ठी सर्व याच्याकडे असल्याशिवाय हे खरेदी विक्री करत नाही. हा तुम्ही धरा ना बाबा, बैल ज्या वेळेस कापतात गाय कापतात नायगाव तालुक्याच्या वतीने कुरेशी समाजाच्या बांधवाच्या वतीने या तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे शिफारस पत्र द्यावं आणि शासनाकडे हे मागणी संबंधित कुरेशी समाज बांधवांची मागणी आहे ती मागणी शासनानं मान्य करावी यासाठी या ठिकाणी तहसील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय कुरेशी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे. तर माझं एवढं सांगणं आहे संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी असेल आणि जिल्हा दंडाधिकारी असतील यांना माझी विनंती आहे, लोकशाही मार्गाने हा समाज बांधव आपल्याकडे ज्या समाज बांधवावर जो होणारा जो काही अन्याय आहे, बेकायदेशीररित्या गाड्या वाटामध्ये थांबवणे, बेकायदेशीररित्या कुठल्याही बाबीची पाहणी शहानिशा न करता त्रास देणे ह्या कुठेतरी बाबी थांबल्या पाहिजे. या समाज बांधवांच्या जे काही त्या समाज बांधव हा संबंधित पशु वाहतूक करत असेल किंवा त्यांचा व्यवहार करत असतील, व्यापार करत असतील, तो कायदेशीररित्या त्यांनी परफेक्ट आहेत, कायदेशीररित्या ते प्रबळ आहेत. अर्थात माझा सांगण्याचा विषय असा की त्या पशुचं प्रमाणपत्र आहे, त्या सर्व लिगल बाबी आहेत आणि याच्यात काही शंका नाही. वारंवार समाज बांधवाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरे जावं लागत आहे. यांच्या भावनेची दखल 1 ते 6 मागण्या या आपल्या समाज बांधवांच्या आहेत. आता संबंधित शासनाने संबंधित प्रशासनाने ह्या तात्काळ लक्षात घ्याव्यात अशी मी विनंती प्रहार संघटनेच्या वतीने आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आणि गजानन पाटील चव्हाणच्या वतीने समाज बांधवांना मी पाठिंबा देतो आणि पूर्ण ताकदीने आपल्या समाज बांधवासोबत आहे आणि भविष्यात पण राहणार आहे, याच्यात काही शंका नाही. कारण कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने हे रास्त मागणे आहेत. पण कोणत्याही समाजाला कोणत्याही व्यक्तींना गालबोट लागता कामा नये, कोणत्याही व्यक्तींना बेकायदेशीररित्या त्रास देता कामा नये एवढी मी विनंती या ठिकाणी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे करतो आणि तात्काळ ह्या बाबी लक्षात घ्याव्यात एवढी विनंती करतो आणि थांबतो.